बातमी पाकिस्तानची। पाकिस्तानमध्ये लोकशाहीच्या आड अनेकदा लष्करी हुकुमशाही चालते हे साऱ्या जगानं पाहिले। पाकिस्तानच्या सत्तेत कोण बसणार यामागे किंग मेकर ही अनेकदा लष्कर असतं। आता तर पाकिस्तानात संविधान दुरुस्ती करून लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचे अधिकारही वाढवण्यात आले आहेत। शिवाय तिथं न्यायालयांच्या अधिकारांवरही मर्यादा आणण्यात आल्यात। यावरूनच आता संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे। असीम मुनीर यांना अमर्याद अधिकार देण्यात आल्यानं संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढलेत। न्यायपालिकांना कमकुवत केलं जात असल्याबद्दल टीकाही केली आहे। त्यामुळे पाकिस्तान सरकार यावर पुनर्विचार करणार का? पाकिस्तानवर या संविधान दुरुस्तीमुळे आंतरराष्ट्रीय दबाव वाढणार का? पाहूया एक रिपोर्ट। पाकिस्तानमध्ये झालेल्या संविधान दुरुस्तीबाबत संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे। 27वी संविधान दुरुस्ती न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याला कमकुवत करू शकते असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार एजन्सीचे उच्चायुक्त वोल्कर टर्क यांनी दिलाय। These changes taken together संविधान दुरुस्तीचा पाकिस्तानचा हा आततायी निर्णय आहे। त्यामुळे न्यायपालिकांचं स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकतं आणि सैन्यावरील अवलंबित्व वाढेल। तसंच कायदेशीर नियमांबाबतही चिंता निर्माण झाली आहे। or direct या संदर्भात टर्क यांनी शुक्रवारी निवेदन जारी केलं। पाकिस्तानच्या संविधानातील 27वी दुरुस्ती न्यायपालिकेचं स्वातंत्र्य कमकुवत करू शकते। हा बदल कायदेशीर नियमांना अर्थात रूल ऑफ लॉला देखील कमकुवत करू शकतो। संविधान दुरुस्ती आवश्यक चर्चेविनाच मंजूर करण्यात आली आहे। न्यायालयांवर राजकारणाचा प्रभाव पडण्याचा धोका वाढतो। न्यायपालिकेत सरकारचा हस्तक्षेप नसावा। जर हे संरक्षण संपलं तर न्यायालय मानवाधिकारांचं संरक्षण करू शकणार नाहीत आणि कायद्याची सर्वांवर समान अंमलबजावणीही करू शकणार नाही। राष्ट्रपती आणि सर्वोच्च लष्करी नेतृत्वाला आजीवन फौजदारी प्रकरणातून सूट म्हणजे मूलभूत तत्वांच्या विरोधात आहे। पाकिस्ताननं या दुरुस्तीचं पुनरावलोकन करावं, पुनर्विचार करावा। पाकिस्तानमध्ये 12 नोव्हेंबर रोजी संसदेनं लष्कराचे अधिकार वाढवणारं आणि सर्वोच्च न्यायालयाची ताकद कमी करणारं 27वं संवैधानिक दुरुस्ती विधेयक मंजूर केलं होतं। या दरम्यान संविधानाच्या 48 अनुच्छेदांमध्ये बदल करण्यात आले होते। सेना प्रमुख असीम मुनीर यांनी 27 नोव्हेंबर रोजी देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस म्हणून पदभार स्वीकारलाय। हे नवीन पदही याच घटना दुरुस्ती अंतर्गत तयार करण्यात आलंय। या विधेयकातील 10 मुख्य दुरुस्त्या अशाप्रमाणे आहेत। सेना प्रमुखांना चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेसची जबाबदारी, एखाद्या अधिकाऱ्याला फील्ड मार्शल, मार्शल ऑफ द एअरफोर्स किंवा ॲडमिरल ऑफ द फ्लीटचा दर्जा आजीवन राहील। फील्ड मार्शलला राष्ट्रपतींसारखी सुरक्षा, सरकारच्या परवानगीशिवाय कोणताही फौजदारी खटला चालवता येणार नाही। वर्तमान मुख्य न्यायाधीश त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत सरन्यायाधीश राहतील। फेडरल कॉन्स्टिट्यूशन कोर्टची स्थापना होईल। याचिकांवर सुमोटो घेण्याचा अधिकार असेल। कायदेशीर नियुक्त्यांमध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भूमिका महत्त्वाची राहील। राष्ट्रपतींना कार्यकाळानंतर कोणतंही सार्वजनिक पद घेण्यावर मर्यादित सूट देण्यात आली आहे। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बदल्या न्यायिक आयोग ठरवेल। बदल्यांवरील आक्षेप सुप्रीम ज्युडिशियल काउन्सिल पाहिल। मात्र या दुरुस्त्यांच्या आड सर्वात मोठा बदल न्याय व्यवस्थेशी संबंधित आहे। आता सर्व संवैधानिक प्रकरणं सर्वोच्च न्यायालयातून काढून फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्टात हस्तांतरित केली जातील, ज्यांच्या न्यायाधीशांची नियुक्ती सरकार करेल। म्हणजे सरकारकडे न्यायाधीश नियुक्तीचा अधिकार असेल। गेल्या काही वर्षात पाकिस्तानमध्ये सर्वोच्च न्यायालयानं अनेक सरकारी धोरणांना स्थगिती दिली होती। तसंच पंतप्रधानांना पदावरून हटवलंही होतं। हे लक्षात घेता न्यायालयांचे अधिकार मर्यादित करण्यात आल्याचं दिसतंय। दुसरीकडे खरी ताकद CDF म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेसकडे जाईल। त्यामुळे देशात लष्कर अधिक शक्तिशाली होणार आहे। शिवाय देशातील अणुसंरक्षण सैन्याच्याच हातात जाणार आहे। 27व्या घटना दुरुस्तीचा एक अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे नॅशनल स्ट्रॅटेजिक कमांडची स्थापना। ही कमांड पाकिस्तानच्या अणुबॉम्ब आणि क्षेपणास्त्र प्रणालीचं निरीक्षण आणि नियंत्रण करेल। आतापर्यंत ही जबाबदारी नॅशनल कमांड अथॉरिटीकडे होती। त्याचे अध्यक्ष पंतप्रधान होते। मात्र आतापासून NSC कडे ही जबाबदारी असेल। NSCचा कमांडर पंतप्रधानांच्या मंजुरीनं नियुक्त केला जाईल। मात्र ही नियुक्ती सेना प्रमुख म्हणजे CDFच्या शिफारशीनुसारच होईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पद केवळ लष्करी अधिकाऱ्यालाच दिलं जाईल। त्यामुळे देशातील अणुशस्त्रांचं नियंत्रण आता पूर्णपणे सैन्याच्या हातात जाईल। पाकिस्तानमध्ये याआधी लष्कर प्रमुखांमुळे अनेकदा सत्तापालट झालाय। देशातील लोकशाही कमकुवत झालेली आहे। संयुक्त राष्ट्रांची चिंता अशावेळी आली आहे जेव्हा पाकिस्तानच्या सैन्यात मोठे बदल होत आहेत। संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानच्या 27व्या घटना दुरुस्तीच्या वेगवेगळ्या तरतुदींवर बोट ठेवलेलं आहे आणि त्या अनुषंगानं पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर, त्याचबरोबर एक प्रकारे अंतर्गत राजकारणावर आणि न्यायिक स्वातंत्र्याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ शकतात।
मूळतः 27व्या घटनादुरुस्तीच्या अनुसार पाकिस्तानच्या न्यायिक स्वातंत्र्यावरच एक प्रकारे गदा येऊ शकते आणि पाकिस्तानच्या न्यायाधीशांच्या नेमणुकीमध्ये एक प्रकारे पॉलिटिकल इंटरफिअरन्स म्हणजेच राजकीय हस्तक्षेप हा येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. अशा प्रकारच्या विधानामुळे पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणाच्या माध्यमातून सुद्धा विरोधक असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ह्युमन राईट्स ग्रुप असतील, प्रेशर ग्रुप असतील, हे पाकिस्तानच्या सरकारवर अशा प्रकारच्या युनायटेड नेशन्सच्या विधानाच्या माध्यमातून दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतील. मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणतात, ही सुधारणा सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या दिशेने एक पाऊल आहे. जर आम्ही आज याला संविधानाचा भाग बनवलंय तर हे केवळ लष्कर प्रमुखांबद्दल नाही, तर यात वायुसेना आणि नौदलालाही मान्यता देण्यात आली आहे. यात चुकीचं काय आहे? देश आपल्या नायकांचा सन्मान करतात. आम्हाला माहिती आहे की आपल्या नायकांप्रती आदर कसा दाखवावा. एकीकडे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्याबाबत सामान्य जनतेत रोष निर्माण होतोय. अलीकडेच गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानातील महत्त्वाचा पक्ष पीटीआयचे कार्यकर्ते मुनीर यांच्याच विरोधात आक्रमक होऊन आंदोलन करतोय. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या जीवाला मुनीर शरीफ जोडीकडून धोका निर्माण झाल्याची भीती ते व्यक्त करतायत. कारण गेला महिनाभर इम्रान खान यांना कुणाशी भेटू दिलं जात नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूंच्या अफवा गरम होत असतानाच मुनीर यांच्याविषयीही असंतोष वाढतोय. मात्र पाकिस्तानी सरकार डोळ्यांवर झोपेचं झापड लावून मुनीर यांच्या हातात हळूवारपणे स्वतःच अमर्याद सत्ता देऊ पाहतंय. अगदी संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली तरी चुकलं कुठे असं पाकिस्तान सरकार म्हणत असेल तर झोपेचं सोंग घेणाऱ्यांना उठवणार तरी कोण आणि कसं? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.